नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण चर्चा करतो आहे, बोलतो आहे. रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. अशाच प्रकारे कर्जत मतदारसंघामध्ये सध्या प्रचार वेगाने सुरू झालेला आहे. काही दिवस म्हणजे 10 दिवस किंवा 9 दिवसच उमेदवाराकडे पक्षाकडे राहिलेले आहेत. या अनुषंगाने प्रत्येकजण पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न कर्जत मतदारसंघात सुरू असतात आणि प्रत्येकाची एकच आपला पक्ष मोठा कसा होईल या दृष्टीने सगळेच प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यामुळे कर्जतचं राजकारण एकमेकांना शह देण्यामध्ये सध्या सुरू झालेलं आहे. अशाच अनुषंगाने कर्जत मतदारसंघामध्ये परिवर्तन आघाडी जी आहे ती एक नवीन निर्माण करण्यात आली. या परिवर्तन आघाडीमध्ये अजित पवार गट आहे, ठाकरे गट आहे. दोन्ही गटाची ताकद कर्जत मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि नितीन सावंत जोरदार प्रयत्न करत आहेत, सुधा घारे जोरदार प्रयत्न करतात. याच अनुषंगाने आपण जे आहेत माणगाव उमरोली जिल्हा परिषदेचा पूर्वीचा जिल्हा परिषद विभाग आता सध्या माणगाव झालेला आहे. या माणगाव जिल्हा परिषदेमध्ये परिवर्तन आघाडीच्या उमेदवार जे आहेत प्रदीप ठाकरे यांच्या पत्नी आहेत, त्याही राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. मग अशा उमरोली जिल्हा परिषद किंवा माणगाव जिल्हा परिषदेमध्ये एक पक्षाला उभारणी करण्यासाठी किंवा पक्षाला उभारणी देण्यासाठी डिकसळ भिपुरी परिसरामध्ये एक नेतृत्व असणं आवश्यक आहे. याची जाणीव राष्ट्रवादीचे नेते सुधा घारेंना जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना निर्माण झाले दिसून येते. कारण भिपुरी रेल्वेचा पट्टा आहे, मोठ्या प्रमाणात तिथे नोकऱ्या आहेत, आजूबाजूच्या कन्स्ट्रक्शन वगैरे हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे भिपुरी डिकसळ या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवली पाहिजे. याच दृष्टीने जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुधा घारे करताना दिसून येत आहेत. मग अशा वेळेला सागर शेळके हे भाजपामध्ये फक्त गेले पण भाजपामध्ये फार दिसले नाही किंवा त्या दृष्टीने फार ते सक्रिय नव्हते. सुरेश लाडांच्या आग्रहाखातर ते भाजपामध्ये गेले होते. मात्र त्याच्यानंतर फार काय त्यांच्या भाजपामध्ये मन रमलं नाही. त्यांनी रमवून घेतलं की नाही हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्या भाजपाच्या गटबाजीतून किंवा ते भाजप नको म्हणून काही दिवस 2-1.5 वर्ष सागर शेळके आपला व्यवसाय, आपल्या मित्रपरिवार जे आपल्यासोबत आहे त्यांच्याशी एक सागर शेळके प्रतिष्ठान किंवा त्यांचं जे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे आहे ते प्रयत्न करत होते. मात्र आता कुठेतरी राजकीय निर्णय घ्यायला सागर शेळकेंनी सुरुवात केली. तो राजकीय निर्णय घेतलेला आहे. त्यांना खरं तर शिंदेंचे शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा या दृष्टीने प्रयत्न करत होते, तुम्ही बाहेर पडा, प्रचाराला लागा किंवा तुम्ही सक्रिय या. परंतु मग सागर शेळके क्षणभर विश्रांती घेतली, श्रद्धानी सबुरी वापरली. आज मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्या हस्ते सागर शेळके हे आज पक्षप्रवेश करत आहेत अजित पवार गटामध्ये. त्यामुळे सागर शेळकेंबद्दल जर आपण म्हटलं, शांत, संयमी असं व्यक्तिमत्व आहे, तरुणांचे प्रश्न मांडणार आहे. ज्यावेळी पर्यटनाच्या प्रश्नांवर जर कोण बोलत असेल तर सागर शेळके बोलले होते. ज्यावेळेला पर्यटन बंदी घातली त्यावेळी सागर शेळकेने मग सगळ्या लोकांना सोबत घेऊन पर्यटनावर बंदी घालू नका या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा असं प्रशासनाला सांगणारा सागर शेळके. त्यामुळे सागर शेळके शांत, संयमी आहेत, ते वादग्रस्त नाही आहेत आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे आरोपही झालेले नाही आहेत. त्यामुळे सुरेश लाडांच्या परिवारातले असले सागर शेळके आता सुधा घारेंना साथ देणार आहे. अनेक वर्ष सुरेश लाडांना म्हणजे भाऊंना साथ दिली, आता अजित पवार गटाच्या भाऊंना ते साथ देणार आहेत. त्यामुळे सागर शेळके रोजगाराचे प्रश्न निर्माण करण्यामध्ये पुढाकार असतो. त्या भागामध्ये त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे. तरुणांची संख्या ही जी सागर शेळकेंकडे आहे. कारण शांत, संयमी, वादग्रस्त नसणारा हा तरुण नेता जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं आता जड होणार आहे. कारण सागर शेळकेंची ताकद आहे, मग प्रदीप ठाकरेंची पत्नी आहे. त्यामुळे ह्या सीटला मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो. कारण सागर शेळके सर्वांना सोबत घेणारा हे नेतृत्व आहे. कारण सागर शेळके अनेक वर्ष राजकारणात आहे, पडद्यामागे भूमिका निभावणारे आहेत आणि कुठल्याही प्रकारे उत्माज न करणारा हा तरुण आहे. कारण तरुण म्हटल्यानंतर लोक उत्माज करत असतात, भांडणं करत असतात, हाणामाऱ्या करत असतात. माझ्या माहितीप्रमाणे आता तरी सागर शेळके सध्या शांत आहेत आणि आधीही शांत होते. त्यामुळे राजकारणामध्ये सागर शेळकेंना घेतल्याने अजित पवार गटाची राजकीय ताकद वाढणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे सागर शेळके आज सुनील तटकरे यांच्या हस्ते आपल्या समर्थकांचं पक्षप्रवेश करतायत. माणगाव जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद वाढली आणि ठाकरे गटाला सुद्धा तिथे असल्यामुळे त्यामुळे सागर शेळके परिवर्तन आघाडीचे आता नेते होणार आहेत आणि मूळ पक्षामध्ये
म्हणजे जे अनेक वर्ष ते सुरेश लाडांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करत होते, तरुणांचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, आता मात्र ते आहे जे सुधा घारेंच्या राष्ट्रवादीमध्ये, तटकरेंच्या राष्ट्रवादीमध्ये प्रयत्न करणार आहेत. त्यांचे संबंध तटकरेंचे आहेत, आदिती तटकरेंचे आहेत, आणखी तटकरेंचे आहेत. त्यामुळे अनुषंगाने आपण चर्चा केली तर राजकीय वजन सागर शेळकेंचं पण वाढलं आणि सुधा घारेंचं वाढलं, हे माझं नक्की. धन्यवाद.